आम्ही कोणी गुलाम नाही आहोत. या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तो आमचा आहे. आणि 125 वर्ष या मराठेशाहीने जे राज्य केलं, ज्याला आपण म्हणतो ना अटके पार आम्ही झेंडे फडकवले. अटके पार झेंडे फडकवले म्हणजे काय? आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायुव्याला नैऋत्यला तो अटक नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला. ते अटक किल्ला, तो अटके पार झेंडे फडकवले आम्ही. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्र यांच्या समोर हात पसरतोय. आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्या समोर बोलणार, अरे नाही नाही भाई साहब ऐसा मत. का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये. जर अशा प्रकारे माज घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच. त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार, कोणतरी दुबे नावाचा, कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहां पे पटक पटक के मारेंगे. झाली का हो केस त्याच्यावरती? हिंदी चॅनल वाल्यांनी दाखवलं का? पुढे चालवलं का? काही नाही. बघा कसं असतात, कसे असतात ते बघा. तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में डूबे डूबे कर मारेंगे. त्याला हिम्मत होते बघा कशी. तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते. तुम्ही जर कुठची अमराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात तर ती राष्ट्रीय बातमी. पण हे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे. कारण सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे. एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली, पुन्हा एकदा सांगतो, तुमची सत्ता असेल ती लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये. आमची सत्ता रस्त्यावरती आहे, रस्त्यावरती. काय नाही. 56 इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा. हा महाराष्ट्र आहे, तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडं वाकडं वागायचा प्रयत्न केला, माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक ते आता सरकारी पत्रकार असतात, काही बेरोजगार पत्रकार असतात आणि मग ते बेरोजगार पत्रकार कुठच्या युट्यूब चॅनल बिनल वरती जातात आणि म्हणतात की तुम्हाला माहितीये की नाही, ही फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे. हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो. ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं, सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही GR मागे घेत आहे, हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो. पण हे काय चालू आहे? हे तुमच्या मनात काहीतरी विष घालवणं सुरू आहे की हे बघा हे आपण सगळे एक येतं, बघा हे सगळं असं सगळं सुरू आहे. कशाचा कशाला कशाचाही संबंध नाही आहे. कोणाशी माझी मैत्री असो दुश्मनी असो काहीही असो,
एक गोष्ट निश्चित सांगतो, महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाची तडजोड करणार नाही. याच्या आधीही केली नाही, आताही केली नाही आणि पुढेही करणार नाही. मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे, वावरलं पाहिजे. आणि जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक, मी त्यांची माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता, बाकीच्यांनी देखील लवकरात लवकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा. आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू. माझी तुम्हाला सर्वांना तुम्हाला सांगणं आहे, ज्या ज्या ठिकाणी जाल, दुकानात गेलात, बसमध्ये गेलात, ट्रेनमध्ये गेलात, टॅक्सीत बसलात, कुठेही गेलात, जास्तीत जास्त प्रमाणात म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला, त्याला मराठीत बोलायला भाग पाडा. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.